प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती आले. आपण पाहिलंय सुमनला किडनॅप केलंय. पण सुमनला किडनॅप केलंय आणि त्यानंतर तिला आता जे काही सत्य समजलंय, त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच हादरलेली आहे प्रेक्षकांनो. म्हणजे मुळातच सुमनला ज्या ठिकाणी किडनॅप केलंय, हे ज्या वेळेला प्रियाला समजलेलं आहे, प्रिया त्या ठिकाणी आले आणि मग काय? मग आता सुमनच्या समोर तर सत्य आलंय, पण त्याच वेळेला अर्जुन आणि इकडे पोहोचलेला आहे अश्विन. अश्विनच्या समोर सुद्धा महाभयंकर सत्य आलंय. जिला आपण काय समजत होतो ती काय आहे आणि त्याचबरोबर तिची खरी ओळख काय आहे, सगळ्या गोष्टी आता त्याच्यासमोर आल्यात. बरं इतकंच नाही तर आता नागराजला पकडण्यासाठी जो काही ट्रॅप रचण्यात आला होता, तो सुद्धा ट्रॅप आता प्रेक्षकांनो उघडकीला आलेला आहे. नक्की काय घडलंय? सगळ्या पद्धतीमध्ये सायली सुमनला वाचवायला पोहोचले तेव्हा नक्की काय झालंय? सगळ्या गोष्टी आता या व्हिडिओमध्ये पाहूया. आता प्रेक्षकांनो, नागराजला ते लोकेशन म्हणजे रविराजांना नागराजने ज्या ठिकाणी सुमनला ठेवलंय ते लोकेशन सापडलेलं आहे. ज्या वेळेला ते लोकेशन सापडले त्यावेळेला आता इकडे त्या गोडाऊनच्या दिशेने हे सगळे जायला निघालेले आहेत. मग त्याच वेळेला नागराज विचार करतो, नाही नाही, काहीतरी गडबड मला करायलाच. आणि नेमकं हे प्रिया ऐकते. प्रिया आता हे ऐकते आणि त्यानंतर प्रिया आता विचार करायला लागते की अरे देवा, म्हणजे त्या गोडाऊनमध्ये तर आता महिपत आहे. नाही नाही, ह्या नागोबाला तर अक्कल नाहीये की हा महिपत जर का पकडला गेला तर आता माझं काही खरं नाहीये आणि ह्या मूर्खाचं पण काही खरं नाहीये. तरी सुद्धा याला आता अजिबात काहीच हे करायचं नाहीये. हा आता अजिबात काही ऐकत नाहीये आणि अजिबात काही हे करत नाहीये. नाही नाही, लवकरात लवकर या नागोबाला मला आता अडकवायला पाहिजे. आणि त्यानंतर ती विचार करते की महिपतला तिकडून मी जर का सोडवलं तर कदाचित याच्यावरती माझा आता महिपतवरती कंट्रोल राहील आणि ह्या नागोबाची कायमची अवस्था बिकट करून टाकते. आणि त्यासाठी ती आता नागोबाला न सांगता महिपतला वाचवायला तिकडे निघालेला आहे. तोपर्यंत आता इकडे महिपतला भेटायला प्रिया आली. त्यावेळेला खरं तर सुमनला नागराजने वेगळ्या दुसऱ्या खोलीत ठेवले आणि आता इकडे प्रियाला माहित नाहीये की आपण जे काही बोलतोय ते सुमन तिकडे ऐकते. ती आलेली आहे आणि तिला महिपतला सांगते की इकडे पोलीस यायला निघालेले आहेत. बघा, जर का आता तुम्ही इकडे हे केलं तर पोलीस तुम्हाला पकडतील आणि आता मग काही आपल्याला करता येणार नाहीये. आणि त्यासाठी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून पळून जा आणि म्हणजे तुम्हाला पोलीस पकडू शकणार नाहीत. कळतंय का? यावरती तो म्हणतो, तू का माझी इतकी मदत करतेस? यावरती लगेचच ती सांगायला लागते, कसं आहे ना, मदत काही मी तुमची कशाला करू? खरं तर आता इकडे मी माझी मदत करते, जेणेकरून तुम्ही आता मला मला या सगळ्यामध्ये पुढल्या वेळेला सपोर्ट कराल. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, ठीक आहे, तू माझी मदत कर, मी तुझी मदत करेन. असं म्हणत प्रेक्षकांनो, आता इकडे यांची बोलाचाली चाललेली आहे आणि हे दोघं जण एकमेकांची मदत करतायत आणि तो आता ती त्याचे हातपाय सोडवते. हातपाय सोडवून त्याला आता जायला सांगते. महिपत तिकडून पळतोय, पण तितक्यात नागराज तिकडे पोहोचलाय आणि इकडे आलेला आहे. नागराज महिपतला पकडतोय. त्यावरती प्रिया म्हणते, हे बघा, इकडे पोलीस यायला निघालेले आहेत आणि जर का महिपत पकडला गेला ना तर आपला सगळा कच्चा चिठ्ठा खुलला जाईल. तुम्हाला कळतंय का? महिपतनी अण्णांनी आपलं जर का सत्य सांगितलं, मी तन्वी नाहीये आणि आता तुम्हीच तुमच्या भावाला मारायला दिलं ते तर कसं होईल? नेमकं आता हे सगळं बोलणं आता सुमनने ऐकलंय. महिपत तिकडून त्याला पकडायला नागराज पळतोय आणि त्यात प्रिया इकडे फोन लावतीये. प्रिया फोन लावते की हॅलो साक्षी, एक काम कर, तुझ्या त्या माणसांना सांग की अण्णांना मी या गोडाऊनमधून पळवून लावलेलं आहे, तुझ्या अण्णांना वाचव. प्रेक्षकांनो, आता हा जो काही प्रकार दुसऱ्या खोलीमध्ये असलेली सुमन हे सगळं पाहतीये. आता ह्या दोघांना मूर्खांना सुद्धा माहित नाहीये की सुमन तिकडे आहे आणि सुमन हे सगळं ऐकत आहे आणि त्यामुळे हे दोघं जण नको नको ते सगळं आता बरळून बसलेले आहेत आणि त्याचमुळे सुमनच्या समोर आता सगळं सत्य आलेलं आहे. सुमन पुरती आणि त्यानंतर ती आता विचार करते, काय आहे हे? आणि ती सायलीला कॉल करण्याचा प्रयत्न करते. तो तिचा मोबाईल तिला सापडलेला आहे, जो महिपतने आता नागराजने बंद करून ठेवलेला आहे. पण इकडे सायलीला मोबाईल काही लागत नाहीये. आता इकडे ती विचार करते, नाही, इथून मला सटकायला पाहिजे. मी जर का इथून सटकले नाही तर हे आता मला बरोबर रीतीने अडकवतील. असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे ती तिथनं पळण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षक त्याच वेळेला नागराज येऊन तिला आता पकडण्याचा प्रयत्न करतोय.
ज्या वेळेला नागराज तिला पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सुमन त्याचा हात सोडवते. हात सोडवून तिकडून पळून जाते. त्याच्या हातातून निसटून सुमन पळून गेल्याने आता त्याला कळत नाहीये काय करायचं, हिने नक्की काय ऐकलंय. खरंच का ही गोष्टी आता ऐकल्या असतील तर खूपच गडबड आहे आणि सुमन आता लपतीये. ती पुन्हा आता फोन करती आहे आणि त्या तोपर्यंत सुमन पळाल्यावरती मग आता नागराज इकडे प्रियाला सांगतोय, मूर्ख मुली काय केलंस, तुला माहिती होतं का ती इथे मागच्या साईडला लपलेली होती आणि तू सगळं सत्य बोलून टाकलंस. यावरती ती म्हणते, काय बोलताय, म्हणजे म्हणजे सुमन काकीला सगळं समजलं की. त्यावरती तो सांगतो, हो तिला आता सगळं समजलंय. अगदी 25 वर्षापासूनचं सत्य, ते आत्तापर्यंत तुझ्या अदली बदलीचं सत्य. आणि त्यानंतर मग ती आता काही गप्प बसेल असं मला तरी वाटत नाहीये. सगळ्या गोष्टी खूपच कॉम्प्लिकेटेड करून ठेवल्यास तू. हे सगळं बोलणं चालू असताना आता इकडे ती सांगते, पकडा पकडा. इकडे महिपत पण पळालाय, तिकडे सुमन पण पळाले आणि या दोघांची विल्हेवाट लागलेली आहे. तोपर्यंत लोकेशनवरती अर्जुन आणि फौज निघालेला आहे. ज्या गोडाऊनच्या दिशेने आता इकडे सगळेजण पोलीस सांगतात, लोकेशन तर हेच दिसलं होतं, इथून कुठे. यावरती आता इकडे महिपतच्या त्या गोडाऊनला पोलिसांनी घेरलंय. तिकडे असताना माणसांना पोलीस आता सांगत आहेत की आम्ही तुम्हाला चारी बाजूने पूर्णपणे पॅक केलेलं आहे. पळून जाण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका. जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर आता गाठ आमच्याशी आहे, असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे ते बोलत आहेत. बरं, हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत आतमध्ये कोण आहे तर प्रिया आणि नागराज. ज्यांना पकडायला आले ते म्हणजे सुमन तर पळून गेलेली आहे. नागराज आणि प्रिया हे दोघंच आत आहेत आणि महिपत सुद्धा पळून गेलेला आहे. मग हे सगळं चालू रविराजांचा फोन आलाय अर्जुनला. अर्जुन, अरे काय झालंय तिकडे. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, काही कळायला मार्ग नाही. रविराज म्हणतात, अरे मला मगाशी काही वेळापूर्वी सुमनचा फोन होता, पण त्यावेळेला मी काही फोन उचलला नाही आणि आत्ता लावतोय तर लागत नाही. यावरती अर्जुन म्हणतो, अरे यार, म्हणजे सुमन काकीकडे फोन होता आणि ती आपल्याला ट्राय करण्याचा प्रयत्न करत होती, म्हणजे पुन्हा ती पकडली गेली की काय. यावरती रविराज म्हणतात, नाही नाही, आपण असं नको करूया, एक काम कर, तू जिथे सुमनच्या फोनचं लोकेशन दाखवते ना तिकडे जा. यावरती तो सांगतोय, तेच तर, आता आम्ही इथे आलोय तर लोकेशन चेंज झालंय, म्हणूनच काही कळायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे आता आम्ही काय करावं कळत. आम्ही त्या लोकेशनवरती पोहोचतोय, पण इथे काहीतरी सस्पिशियस आहे. इथे आता महिपतची माणसं आहेत आणि ती माणसं काहीतरी गडबड करतायत असं आता राहून राहून आम्हाला वाटतंय. त्यामुळे अर्ध्या पोलिसांना सुमन काकूला पाहायला तर आता अर्ध्या पोलिसांना इकडे पकडायला आम्ही ठेवतो. रविराज आता इकडे विचार करायला लागतात, नाही नाही, काहीतरी गडबड आहे. आपण आता ताबडतोब या सगळ्यामध्ये लवकरात लवकर जायला पाहिजे असं आता ते विचार करतात आणि ते बिचारे सुमनला शोधण्यासाठी निघालेले आहेत. त्या इकडे पोलिसांनी महिपतच्या माणसांना घेरलेलं आहे. महिपतच्या माणसांना घेरल्यावरती आता इकडे पोलीस त्यांना अडवत. तोपर्यंत चैतन्य सांगतोय, मला तर काही कळतच नाही, म्हणजे कसे काय नागराज काका आता असं वागू शकतात, मला खरंच कळत नाहीये. त्यावरती तो म्हणतो, जाऊ दे, तू नको इतका विचार करू. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आता सुमन काकीला शोधून काढायला पाहिजे आणि त्यावेळेला आता सगळ्यात पहिले तिचा जीव धोक्यात आहे. हे सगळं बोलणं चालू असताना मग आता पोलीस सांगायला लागतात, हे बघा, आम्ही आतमध्ये हल्ला करतोय आणि त्यानंतर आतमध्ये हल्ला केल्यावरती मग आता आपल्याला त्यांना पकडता येईल. प्रेक्षकांनो, तोपर्यंत सुमनचा फोन आलेला कळलंय, पण तिने त्यावेळेला फोन आता उचलला नाहीये आणि मग त्यामुळे ती सुद्धा आता सुमनला फोन करते. सुमनला फोन केल्यावरती आता इकडे तिच्या लक्षात आलेलं आहे की सुमनने तिचा फोन उचलल्यावरती सुमन तिला सांगते की खरं तर मी आता या ठिकाणी आहे, तू लवकरात लवकर ये, कारण आता माझा पाठलाग होतोय. मग सायली सुमनला वाचवायला निघालेली आहे. सुमन फार लांब गेलेली नाहीये, त्याच गोडाऊनच्या बॅक साईडला जिथे लपण्याची जागा आहे तिथे लपून बसलेली आहे आणि आता सायली बरोबर तिने ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी तिकडे आता गेलेली आहे. ज्या वेळेला ती त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन आता ती पाहते आणि सुमन काकूला पाहते. तिकडून समोरून अर्जुनने त्या गोडाऊनवरती छापा आणि प्रेक्षकांनो सुमन सापडलेली आहे. अर्जुनला सुमन सापडले. लगेचच तिकडे सायली आले आणि सायली आल्यावरती आता इकडे लगेचच अर्जुनने सायलीला सांगितले, सुमन काकूंना घे. सुमनला बघितल्यावरती सायलीला धक्का बसलाय. तिने आता सुमनला मिठी मारले, सुमन काकू चला लवकर बाहेर. पण तेवढ्यात तिथे नागराज आलाय. सुमनला पकडायचा प्रयत्न करतोय, पण त्याच वेळेला सायली तिकडे त्याला अडवत आहे आणि खबरदार, जर सुमन काकूंच्या वरती आता हल्ला केला तर गाठ माझ्याशी आहे. त्याच वेळेला अश्विन सुद्धा या सगळ्यांच्या सोबत आहे. अश्विन सोबत आहे आणि त्याच वेळेला तिकडे आता नागराज आलाय आणि नागराजला आता अर्जुन सांगत आहे, काय चाललंय काय तुझं नागराज काका, म्हणजे तुम्ही
तुम्ही या सगळ्यामध्ये जे काही केलंत ना ते सगळं सगळं आता इकडे आमच्या लक्षात आलेलं आहे. आत्तापर्यंत ज्या गोष्टी तुम्ही आता दाखवल्यात त्या गोष्टींना आम्ही भुललेलो होतो, पण आज आज तुमचं सगळं सत्य समोर आलंय. त्यावरती नागराज आता प्रियाकडे पाहतोय आणि तो सांगतोय, तुम्ही काय मला सांगताय? तुमच्या घराण्याची सून आता तुम्ही बघा. तुमच्या घराण्याच्या सुनेचं काय आहे सत्य ते बघा. म्हणजे मुळातच तुमच्या घराण्याची सून आता हे जे काही करते ना आणि त्यामुळे तिचं लक्षण आधी बघा. यावरती अश्विन म्हणतो, काका काय बोलताय तुम्ही? यावरती तो म्हणतो, अगं अरे ही तुमची सून आहे ना, ही मुळातच तन्वी नाहीये. ही त्यावरती अश्विन म्हणतो, खोटं बोलताय तुम्ही. यावरती लगेचच नागराज आता सांगतोय, मला तर पकडताय, पण हिला पण पकडा. ही तर तोतई तन्वीच आहे. म्हणजे मुळातच आता इकडे तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना, की तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र आहे. आणि त्यावरती अश्विन म्हणतो, हो तिच्या पायावरती आता तुळशीपत्र आहेच की. त्यावरती तो सांगतो, तुळशीपत्र हे टॅटू काढलेलं आहे. हवे तर त्या सगळ्याची शहानिशा करून घ्या आणि आता तुम्ही ते नक्की बघा. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच अश्विन सांगायला लागतो, की काय बोलताय तुम्ही? यावरती तो म्हणतो, हो तू बघ तरी तिच्या पायावरचं तुळशीपत्र, जर का बघितलंस तर तुला कळेल की ती किती मोठी फ्रॉड बाई आहे ते. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, काय? यावरती तो म्हणतो, दाखव दाखव तुझं तुळशीपत्र. प्रेक्षकांनो, एकाच वेळेला अनेक सत्य, म्हणजे माझं सत्य बाहेर आलं म्हणून तुझं सत्य, तुझं सत्य बाहेर आलं म्हणून त्याचं सत्य, हे सगळं चालू असताना अचानकपणे आता इकडे एक एक करत सगळ्या गोष्टी उलगडत चाललेल्या आहेत. आणि त्यानंतर प्रियाचं सत्य समोर आलंय. तितक्यात आले ती म्हणजे सायली आणि आता इकडे आपली सायली आणि सुमन आले आणि त्यावरती सायली म्हणते, हो मला आत्ताच सुमन काकूंनी जे काही सांगितलं ना ते ऐकून मला खूप धक्का बसलेला आहे. मी आत्ताच सुमन काकूंशी बोलत होते. त्यांनी आता प्रिया आणि महिपतचं बोलणं ऐकलंय. साक्षी जिवंत आहे हे सुद्धा प्रियाला माहिती आहे. असं म्हटल्यावरती आता मात्र नागराज म्हणतो, म्हणजे हिने सगळंच ऐकलंय. आता इकडे सुमन तोंड बंद कर, सुमन तोंड बंद कर असं म्हणत तो सुमनला तोंड बंद करायला सांगतोय. पण सुमन काही प्रेक्षकांनो ऐकायला तयार नाहीये. मग मात्र आता इकडे लगेचच हे सगळं चालू असताना सुमन सांगते, आता मी कोणाचं ऐकणार नाहीये. मी जे जे काही ऐकलेलं आहे ते सगळं सगळं मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार. असं म्हणत प्रेक्षकांनो सुमन आता सगळं सांगते. कशा प्रकारे आता इकडे महिपत आणि नागराज यांनी आता 25 वर्षापूर्वी जो प्लॅन केला होता तो प्लॅन. त्यानंतर मग आता सगळं सत्य समोर. चिडलेला अश्विन सांगतोय, बरेच दिवस मी आता हे सगळं बघतोय, पण तुझं जे काही नाटक चाललंय ना तन्वी, ते आता बास झालं. म्हणजे आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला मी तुला सोडून दिलं होतं, पण आज आज तू तुझ्या वडिलांशीच गद्दारी केलीस. आणि कसले वडील? तू तर खरी तन्वी नाहीच आहेस ना, मग कसले वडील कसलं काय? असं म्हणत त्यांनी आता प्रेक्षकांनो तिला चांगलीच फटकारलेली आहे. आणि त्यानंतर तो सांगतो, यापुढे या घरामध्ये तुला थारा नाहीये, या घरामध्ये तू यायचं नाहीये, खबरदार आलास तर. त्यावरती अर्जुन सांगतोय, अश्विन तू शांत हो, अश्विन तू शांत हो. यावरती अश्विन म्हणतो, दादा कसा शांत होऊ? मला तर खरंच काही कळतच नाहीये. म्हणजे हे सगळं माझ्यासोबत काय चाललंय ते. मला आता खूपच मोठा धक्का बसलाय. अश्विनला खरंच प्रेक्षकांनो खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि त्याला कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये आपण आता या धक्क्यातून कसं सावरायचं आहे ते. या सगळ्यामध्ये आता मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉइंट तर आता आलेला आहे आणि आता अश्विनच्या समोर सगळं सत्य उलगडलंय. यानंतर पुढे मालिका कथानक काय सांगणार, येणारा भाग रंजक.